मी तर पहिले भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जी घटना शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये घडली आहे तिचा निषेध करतो आणि अशा घटना पुढे घडू नये यासाठी जे काय लागेल त्याच्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून प्रयत्न करणार आहोत. आणि मगाशीच कोणीतरी सांगितलं की आम्ही 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर इथे उपस्थित झालो, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या दिवशी ही घटना घडली रात्री त्याच्या नेक्स्ट डे सकाळी इथल्या ज्या CMO आहेत सादिया मॅडम, त्याचबरोबर शुक्ला मॅडम यांच्याशी रवींद्र चव्हाण साहेब, मी त्याचबरोबर नंदूजी परब, शशिकांतजी कांबळे, आमचे उपमहापौर आम्ही सगळे संपर्कात होतो आणि त्याचे तुम्ही पुरावे देखील मॅडमकडनं घेऊ शकता. आणि आम्ही सातत्याने त्यांना हेच सांगत होतो की जे आपला स्टाफ आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहे. जी घटना घडली तिचा आम्ही तीव्र शब्दात निषेध केला. त्याचबरोबर डॉक्टरांना लागणारी जी काही मदत असेल ती आम्ही करू असं आम्ही डॉक्टरांना सांगितलं. म्हणजे सूर्य असतो, सूर्याकडे बघून थुकायचं नसतं. जे सूर्याकडे बघून थुकतात त्यांचं काय होतं ते तुम्हाला माहिती आहे ना. म्हणून मला जे कधीतरीच उगवतात त्यांच्याबद्दल मला जास्ती टीका करायची नाही आणि मला या गोष्टीमध्ये राजकारण आणायचं नाही. मला एवढंच सांगायचं आहे की या हॉस्पिटलसाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या आम्ही सातत्याने करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कल्याण आणि डोंबिवलीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, परंतु आपण बघत असाल तर इथे कित्येक वर्ष सिव्हिल हॉस्पिटल सारखी एक सुविधा लोकांसाठी नाही आहे. आणि आमची आज ठाम मागणी राहणार आहे की रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये लवकरच एक सिव्हिल हॉस्पिटल व्हावं किंवा एक शास्त्रीनगर किंवा रुक्मिणीबाईच्या हॉस्पिटलला सिव्हिल हॉस्पिटलचा दर्जा तरी मिळावा याच्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. कारण म्युन्सिपल हॉस्पिटलचे काही लिमिटेशन्स असतात आणि त्या सुविधा लोकांना मिळत नाही आणि त्याच्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे की सिव्हिल हॉस्पिटल लवकरात लवकर कल्याण डोंबिवलीत यावं. तुम्हाला थोडंसं मी करेक्ट करतो की केंद्र सरकारकडनं जो पैसा येतो तो फक्त सिव्हिल हॉस्पिटलला येतो. सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरचा पगार 98,000 असतो आणि म्युन्सिपल हॉस्पिटलच्या डॉक्टरचा पगार 60,000 असतो. तर आमच्याकडे डॉक्टर येणार कसे? जर आम्हाला दर्जा मिळाला तर आम्ही पगाराची वाढ करू शकतो आणि चांगले डॉक्टर्स इथे येतील ना. आणि मी तुम्हाला बघा, आता आम्ही 1 तास झाला हॉस्पिटलमध्ये आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या आहेत त्या सुविधांमध्ये चांगल्या सुविधा देण्याचं काम लोकांना होतं. आपण बघत असाल तर लोकांची वर्दळ बघा आज किती आहे हॉस्पिटलमध्ये. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की हे हॉस्पिटलमध्ये 14 गावं 27 गावं इतकी सगळी लोक इथे येत असतात, त्यांना सुविधा देण्याचं काम मी असं नाही म्हणत की सगळ्या सुविधा चांगल्या आम्ही देतो. आता आमच्या जिल्हाध्यक्षांनी आणि शशिकांत कांबळेंनी डॉक्टरांना हेही सांगितलं की तुमचा जो खालचा स्टाफ आहे तो लोकांची नीट बोलत नाही, त्यांना थोडी समज द्या आणि त्यांना थोडं लोकांची नीट बोलायला नीट वागायला शिकवा. या सगळ्या पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टीकडनं भविष्य काळामध्ये होणार आहे. मी थोडंसं आपल्याला याच्यातली माहिती देऊ इच्छितो की शास्त्रीनगर रुग्णालय जे आहे त्याच्यामध्ये जी मेटर्निटी सर्व्हिसेस आपण महिलांना देतो, एका महिन्यामध्ये 70 ते 80 महिलांची डिलिव्हरी आपण इथे करतो. आणि मोठ्या प्रमाणात जे प्रेग्नन्सी रिलेटेड पेशंट्स आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे येत असतात. आणि आपली पहिली प्रायोरिटी ही वॅक्सिनेशन्स, मेटर्निटी सर्व्हिसेस आणि साथीचे रोग ही म्युन्सिपल हॉस्पिटलच्या मेन याच गोष्टींची सुविधा देण्याचा आम्हाला अधिकार आहे. आणि बाकीच्या ज्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत सिव्हिल हॉस्पिटलने द्याव्या म्हणून आमची मागणी सिव्हिल हॉस्पिटलच आहे. सगळ्यात मोठी मागणी आमची आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये लवकरात लवकर पालकमंत्र्यांनी सिव्हिल हॉस्पिटलची मागणी आमची मान्य करावी. आत्ताच आयुक्तांशी आमचं बोलणं झालंय. 24 तास पोलीस संरक्षण हॉस्पिटलमध्ये असणार आहे. आता बाहेरची जी केबिन आहेत त्या सगळ्या इलिगल केबिन तोडण्याचं काम आज होणार आहे आणि तिथे लवकरात लवकर सुरक्षा रक्षकाची केबिन तयार होणार आणि तिथे सुरक्षा रक्षक आम्ही पालकमंत्र्यांची सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक मिळून भेट घेऊ आणि त्यांना सांगू लवकरात लवकर सिव्हिल हॉस्पिटल आम्हाला द्या, जेणेकरून लवकरात लवकर पालकमंत्री साहेब देतील आम्हाला सिव्हिल हॉस्पिटल. त्यांच्या परिवाराबरोबर आमची सहानुभूती भारतीय जनता पार्टी म्हणून आहे. त्यांना लवकरच आम्ही भेटू. आणि कसं आहे, या सगळ्या घटनेने साहजिक आहे की माणसाचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं, माणूस थोडा डिप्रेशनमध्ये देखील जातो. या डॉक्टरांना आम्ही भेट घेऊ आणि त्यांचं सांत्वन करण्याचा आम्ही प्रयत्न. डायरेक्ट टच नाही आहे मेडिकलच्या केसला.
आपले जे काढून वॉर्ड टाकणार. ऑफिसेसला जे पोलीस असतात डिपार्टमेंटला आणि म्हणजे असे काय कसं आहे, वर्दी पण काहीच मंडळाची नोकरी तुम्हाला नाही. आणि वॉर्ड ऑफिसर पेशंटचं जे NICU विषय होता, NICU आपल्याला आपण गोवंडीला जे आपलं स्टार्ट झालं होतं ना. आणि 2 नाळ आहेत. आपल्याकडे पर डे डिलिव्हरी किती होता? पर डे. सीझनचे 3-4 आणि महिन्याला तरी आपण किती डिलिव्हरी प्रायव्हेटमध्ये पण जेवढे आपण मॅडमने जिथे मुख्यमंत्र्यांचं ते अजून एक दिवस गेल्यानंतर आपला FIR लॉन्च झाला होता. ते आपलं कॅबिनेट सिस्टर बसून त्यांचं काम करतात. आता तुम्ही असं केलं पाहिजे, patient आणि त्याच्याबरोबर ते आम्ही तुम्ही कसं होतं patient एक माणूस प्रॉब्लेम होतो कधी कधी की बाबा एक काला लागले तर अजून ठरवलेलं त्या पोलिसांनी रोखलं की तुम्ही आज जायचं ना, आम्ही इथे आहोत, आम्ही सगळे आणि हे घुसायचा प्रयत्न करणार आम्हाला आज जाऊ दे, आम्हाला आज जाऊ दे. जर रहित कोणी आलं तर आता आपली सिव्हिल डिझाईनला चौकाला कोण अडवणार सोबत 10-15 जण आले. दिलं
संध्याकाळी 5 ते 7 विजिटर्स नाही पाहिजे आपल्याकडे तर रात्री दोन वाजता बोलतो. आर्ग्युमेंट असतं म्हटलं डॅशबोर्ड बनवावं लागेल. भेडच नाही म्हणजे फ्लॅश होत राहिला पाहिजे.